जळगाव जिल्हा रुग्णालयात कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कामगारांनी 2 महिन्यांपासून पगार नसल्यामुळे काम बंद आंदोलन पुकारलं आहे। आज जिल्हा रुग्णालयात अधिष्ठाता यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली, तसेच प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। एक्स रेमन हेल्पर अशा पद्धतीने वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या तसेच 100च्या आसपास कामगारांनी काम बंद आंदोलन केलं। कामगारांच्या काम बंद आंदोलनामुळे जिल्हा रुग्णालयातील सेवा काही प्रमाणात कोलमडली। जोपर्यंत पगार मिळणार नाही तोपर्यंत कामावर जाणार नाही असा आक्रमक पवित्रा कामगारांनी घेतला आहे। 2 महिन्यांपासून पगार नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली असून पगाराची मागणी केली असता धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे। दरम्यान कामगारांच्या आंदोलनानंतर अधिकाऱ्यांनी आज संध्याकाळपर्यंत पगार देण्याचे आश्वासन दिले आहे। त्यामुळे तब्बल 3 तासांनंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले। हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो, पूरी करो। आमचा पगार झालाच पाहिजे, आमचा पगार झालाच पाहिजे। आमच्या मागण्या अशा आहे सर की आमचा पगार झालेला नाही। शासकीय महाविद्यालयामध्ये काम करतोय आम्ही 8 वर्ष झाले। साई सर्व्हिसेस होतं, आधी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करतोय आम्ही। 8 वर्षामध्ये कधीच आमचा पेमेंट लेट झालेला नाही, पण एवढ्या 8 वर्षानंतर आता कोणतं रे स्मार्ट सर्व्हिसेस म्हणून आता हे आलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट आलेला आहे, त्यामध्ये आम्ही फॉर्म भरलेला आहे। 2 महिने झाले आमचा पगार झालेला नाही। सगळे गरिबाचे पोरं, कोणाचा हप्ता रोखलेला आहे, सगळे शस्त्रक्रिया गृहामध्ये एक्सरे टेक्निशियन, ओटी, आपलं कक्ष सेवक, सगळे कर्मचारी आपले इथं हजर आहे आपले। आज पूर्णपणे काम बंद आहे। जोपर्यंत पगार होणार नाही तोपर्यंत काम बंदच राहील सर। 2 महिन्याचा पगार बाकी आहे आमचा सगळा। आम्हाला आधी 16,000 पेमेंट सांगितला होता, आता 13,800 देत आहे ते। 92-93 कर्मचारी सगळे मुलं लेडीज सहित। आज पूर्णपणे काम बंद आहे सर, पेमेंट होत नाही तोपर्यंत। अजय जगन्नाथ सोनवणे, मल्टी सर्व्हिसमध्ये काम करत होता अगोदर। माझा पगार 12-13 तारखेच्या आत होऊन जात होता। आता स्मार्ट कंपनी आलेली आहे, त्या कंपनीमध्ये आता 22 तारीख होऊन गेली, 2 महिने व्हायत आले, आमचा पेमेंट झालेला नाही। आता आम्ही हप्त्यावाल्यांना तोंड देऊन थकून गेले। आम्ही पेनल्टी भरताय 800, 900, 2,000 रुपये पेनल्टी भरता, आमचा पगार झालेला नाही। तर आम्हाला आजच पगार पाहिजे, नाही आम्ही काम बंद पुकारलेलं आहे। मी वार्ड बॉय म्हणून ऑटोक्लेव डिपार्टमेंटला काम करतो, CSHDला काम करतो मी। 2 महिन्यापासून पगार झालेला नाही दादा आमचा, आणि त्यांनी आम्हाला 16,800चं आश्वासन दिलं होतं, आम्हाला 13,800 देत आहे। 4 सुट्ट्या सांगितलं, 4 सुट्ट्या पण देता नाही, आणि कामावून काढायची धमकी देता। नाही कपडे घालले, पगार नाही करताय, कपडे घाला म्हणे, कपडे नाही घालले तर तुम्हाला कामावून काढण्यात येईल, नाही हजेरी भरण्यात येईल म्हणे, असं सांगता रे आम्हाला। आम्ही आंदोलन पुकारलेले दादा, आम्ही इथंच बसणार आहे, आज नाही पगार झाला तर। हां, डीन ऑफिसच्या कार्यालयासमोर बसलेले आहे मी, गोरख रवींद्र भोई।